गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद, पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। तो काय कर माहितीये का, तो मामीने तुला ना खायला घातलं का पोट भरून? हो जेवले का चांगलं? हो जेवले। आता काय कर, इथं स्टील आणि इथनं बारामतीला तुला बसून देतो मी, कंडक्टरला सांगतो तिथं मोटरच्या डावीला उतरा तिथं, आणि मग तिथनं अर्ध्या तासाला डायरेक्ट स्वारगेटला नानटाप गाडी, नानटापला बसलं की स्वारगेटला उतर आणि तिथनं मग रिक्षाने जा। अरे नॉनस्टॉप नाही, नॉनस्टॉप असतं ते। अरे नानटाप असो नाही तर नानटाप असो, ऐकी आकीला काय सांग म्हणाव, मामा लय आठवण काढत होता, मामाला करमत नाही म्हणाव, तुझ्याशिवाय आहे का बहीण म्हणाव कोणाला, बाया मरून जाईल म्हणा तू नाही आली तर। अरे मामा एवढी दारू कशाला पितो, बघितलंस ना तुझी अवस्था कशी झाली ती। मला टेन्शन देते तुझी मामी, मग धडा घेऊ का तिच्या पुढं? माझ्या खिशातनं झोपीत पैसे काढून घेतले, मला मग टेन्शन येतं। आणि किती आता तू 10वीला गेली, चांगला अभ्यास कर, 1 नंबर आला पाहिजे जगात, जगात 1 नंबर आला की मी सांगेल माझी बाची कलेक्टर आहे म्हणून। शिकायचं, चांगल्या पोरींसंग मैत्री कर, पोरी गंडावते द्या, पोरांच्याकडे बघायचं ना, अभ्यास आहे का अभ्यास, मामाचं नाव मोठं झालं पाहिजे। हो रे मामा, तुझं नाव मोठं करते, काळजी करू नको, तुला पैसे देतो की मी खायला, कॅडबरी खा जाताना। मला मामी पैसे देत नाही, माझे लय तारांबळ असते, काय सांगू, मी माझ्या भाजीवर लय प्रेम करतो, फक्त काय करायचं माहितीये का, अभ्यास लय करायचा आणि लय मोठं व्हायचं, असं लपून ठेवावं लागतं। तर किती देऊ पैसे तुला? 100 रुपये दे फक्त। का 100? बाया माझी हलकट मामा तुझा, कोण काय मला घेतोय, हे घे धर तुला। अरे एवढे कशाला, तुला लागतील की। मला पण मी कुठनं काढीन, बाया माझ धर तुला एवढे पैसे धर, आणि काय कर, फोन कर पोचल्यावर ना। हो काय करायला सांगितलं मी तुला? फोन करा। आणि अभ्यासाचे गेले विसरून तू नाही, अभ्यास पण का तुला चांगले, आणि नाकेला म्हणाव मामाला महिन्याला तरी पैसे पाठवून देत जा, मामी देत नाही म्हणाव। आता हे कशाला आले परत, कमार खायचे दिवस उगावला परत। काका शशी पाय पडू का? कुणाच्या पायात? इकडे इकडे इकडे, लांबच लांबच थोडा लांबच। हा ऐकून घ्या की। काय ऐकून घ्यायचं नाही, माझ्या बाच्याला सोडा आलो मी खुशखबर घेऊन आलो एक। कशा जाणे खुशखबर? कोण आहेत? का बाची माझी? बघा की होत असलं तर आपलं ते जुनं लग्नाचं राहिलेलं। हिच्यावर तुला मुस्कुड रे, 15 वय तिचा आता शिक, अजून शाळा शिकते, तू 40 वर्षाचा रेडा झालाय, तुला अक्कल आहे का? अजून लिकरू माझं शाळेत जाते, 9वीला आता।
आपण शिकू की तवर करायचंच नाही लग्न. वय पूर्ण होस्तोवर परत न मोठी होत. शशा असा तडा 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 असा फाटाकडे वाजवल्या का जे वाजवलं का नाही तुला अक्कल तुझा वयाचा डिप्रेस करतो का दिसल ती पोरगी मला करायची मग जमवून ठेवाय काय हे काय अग्रीमेंट आहे काय अरे काय वाईट होणार आहे का तिचं तवा. नोकरी लागली मला शहरात. अरे 1.5 महिन्याला तुला नोकरी लागते 1.5 महिन्याला बदलतोय 1.5 महिन्याला पेढ्या घेऊन येतोय नाही. तुझ्या विश्वासला तुझा तू चालतो ती म्हणली ह्या बारीनं परबडन नोकरी. अरे दर वेळेला तू तसाच येतो ना आम्हाला मार देऊन जातो. बाय कपडे बूट. अरे भिकाऱ्याला पण बुटे आणि भिकारी पण उघडा ना भिकाऱ्याला पण कपडे दे. तुम्हीच असं म्हटल्यावर गाव कसं साक्षी म्हणत. साक्षी इष्ट आली तुझा तुझा इष्ट आली मग तिला सांग आठवण काढत होता मामाला म्हणून. हो सांगते. अण्णा टप गाडीने जा. हो जाते. चांगला पोरगा एक बघितला. चांगला होईल चांगले दर वेळ आल्या की आम्ही मार खातोय अख्खं गाव. तुझा काका तुझी ते मावशी ते बघून घे तिकडं पेड आणल्यात. खांद्याने तुमची का दरभद्री तसं नका. दिसल ती पोरगी मला पाहिजे दिसल ती पोरगी मला ती कलेक्टर व्हायची माहिती तुझी लायकी का ती कलेक्टर होणार आहे पोरगी. मी प्रयत्न करील. 40 वर्षात झाले प्रयत्न आता ज्याने तुझ्याने प्रयत्न झाला कर जाऊ द्या तोंड गोर करा राव. काय गोळी बेळ काय नको तिकडे चल तुझ्या घरी तिकडे सोडतो. घ्या येडा बिडा ती. माझ्यासाठी घ्या. अरे पेड तू नोकरी टिकावली ना मग पेड दे. टिकावणार म्हणजे मला काळजी नाही का माझ्या लग्नाची. अरे मी 10 रुपये माझे उतरल नाही तर दे 500 लगेच खातो पेडा तुझा. आता लागली नोकरी लगेच पैसे हायत वेळ लगेच पगार अजून व्हायचा आहे. चल तुला तुझ्या काकाच्या घरी सोडतो चल. शशा गावात आलाय आमच्या जे पोरगी देसाल ती लग्नाला मागले थोबडीला मी मागितली नाही तुम्ही मध्यस्थी. मध्यस्थी माझे काय मी चांडाय का. अरे तसं नाही भावनला बी तुम्ही. भावंती होता ते भावंती तो बघून घे येईल तेव्हा मार खाल्लाय मी तुझ्या पायात. माझ्याच अंगाभोवती सगळे येतं राव. अरे पण तू तुझं लग्न जमाव का तिकडे कांबळेश्वर मध्ये आमचं काय वधू सुशे केंद्र यायचं की कांबळेश्वरची पोरगी मागायची त्याने काका काका ना मामा नाही भाऊची- येले काका बिका राखेल वतून त्याच्यावर पेटवून दिलं कावाच. मी तसं नका म्हणू काय राव. तुम्ही कोण आहे दुसरं. बसू का. तुझ्या अण्णा 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 अण्णांचं काय झालंय माहितीये का झोप त्यांना लय आवडती. सगळ्यात प्रिय झोप आहे आणि दिवाळीच्या टायमिंगला लय मारण्याचा फटाक वाढायचा. अण्णाची कानपूरला खराब झाली थोडी. आता कुंभकर्णानंतर अण्णाला उठवायसाठी प्रयत्न करावे लागतात त्यामुळे त्यांच्या कानात मोठ्याने हाक मार. अण्णा अरे मोठ्याने हाक मार. अण्णा मोठ- उठत नाहीत राव. अरे मोठ्याने बोल की अण्णा आता हानता कस काय उठलं अण्णा तुम्ही राव. कान ठेवली. एक नंबर खुशखबर घेऊन आलोय. आयुष्यात कधी खुशखबरी करतो. अण्णा काका तुम्ही अण्णा राव पेड तुमचं झालं. अरे कशाचं पेड आणण्यात पा नोकरी लागली. तुला हो अण्णाची झोप मोड झाल्यामुळे चिडला ते. बाळासाहेब तुम्ही कसं आला याच्यावर. अहो तिथं पुलाव माझ्यापाशी भेटलं आणि लई चित्र आहे राव. मला घरी सोळा म्हणते मी घेऊन आलो बाबा ही तुमचं पार्सल तुमच्यापाशी. ही पनवती तिथंच खपून द्यायची होती तुम्ही. अहो म्हणलं पेढे घेऊन आलोय अण्णाला आणि माझ्या काकाला द्यायला. तसं नका म्हणत जा राव. पण होती आता मला नोकरी बी लागली. कोणाच्या कंपनीचं वाटोळ करतोय तू. नाही मग परमनंट लागली नोकरी. ती म्हणली कायम रोज यायचं इथं. बंद नको पाडू ती. राहू दे
खावा की एक घास तर खावा ना राव खुशीचा. उठ उठ इथं ती खुर्चीत बस. काय राव सारखंच खावा आता राव. हाय का कशी आवला ते आता काय झालं? पायता नाही तोंड हाणाव. टिपावर बसता का राव मोड ना ते. उठ तिथला. इथं बसू का तुमच्या शेजारी? बाळासाहेब ही उकळात घातलं तर मुसाळात निघत. आयला लई इडी बघितली पण इतकं येडं नाही राव मी अण्णा कुठं बघितलं. ह्याच्या माग बेकार 7.5 कशाला तुम्ही आणलं? तुमचा दिवस खराब जाईल. अहो तिथं भेटलं मला मी भाचीला सोडाल तो टेंडाव. दिवस बदलला. कसला आवाज आलो? अण्णाची झोप मोड झाली अण्णाची. भाचा आलाय तुमचा तिकडून मी त्याला घेऊन आलो. होय पाय पडतो. असू दे अरे असू दे. बस बस बस. कसला आवाज झाला अण्णा? जाऊ द्या तुम्ही लक्ष घालला का ते गाड्यात पडला होता आलेल्या. चहा बी ठेवा की वहिनी काय मला गणित कळालं तुमचं. हो ठेवते ठेवते. होय का? वा 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 वा. बघितलं का अण्णा पोरग? मला काय खरं लागत नाही ह्याचं. का? नाही खरंच लागली. आतापर्यंत यांनी कधी चांगलं केलंच नाही. आता केलंय ना अण्णा. बघितलं ना पेड्याचा box असं द्या आणला केव्हा. अण्णा बरं समजून घ्या. कोणाच्या कंपनीला कुलूप लावतोय कोणाच ठाऊक. असं एखादा अण्णा अवसान घातकी पायाचं. तसं नका म्हणत जाऊ, अजून व्हायचं जायचं. नाही तर काय काय पोराला एक तर आता चाले ना असं बोलतो. अहो वहिनी लय मार खाल्ला ह्याच्या पायात आम्ही देणं ना घेणं हे त्यामुळे पहिल्यापासून भ्याच वाटतं याचं मला. आता वागेल नीट. नोकरी लागली ना नीट वागायचं आता. हो गोडधोड. करते दिवटा कुठे गेलाय? आमचा मित्र अण्णाचा जावाय. अहो सकाळीच कुठं गेल्यात काय माहिती. दूध आणाय पाठवलंय अजून येते. तपास नाही त्यांचा. दूध आणायला दुकानात आणि गावात चौकात बसलो म्हणून तुम्ही लोण्याशिवाय खात नाही आणि दुधाच्या पिशव्या आणतोय. अहो गाया सगळ्या आटलेत काय सांगू तुम्हाला. अण्णा आट्याला नाही तर काय खायलाच घालायचं नाही त्यांना म्हणल्यावर. पाळायचं स्वान केलंय. एक ना धड 12 चिंध्या झाल्या तुमच्याकडे अण्णा. बरं भाऊजी बसा. अण्णा फोन करते मी त्यांना. आलेच. चिडलेत म्हणा बाळासाहेब. काय अण्णा बेकारी झाले राव. साधे नाही तुम्हाला बेकार. तर दुधाशिवाय काय खायला आवडत नाही. पिशीतलं दूध आणलं जावं. काय करणार. हाऊसच तेवढी होती आपल्याला. आठवडे केलं पोरीचा अण्णा तुम्ही. ठोका येत नाही होय त्याला. माझ्या नशिबात एक पण चांगलं नाही. हे असलीच 12 चिंध्या झाल्यात. सुभाषराव हा उसले जुरणीला आलाय राव. 1-2 गाड्या कोणाचं शेणखत किंवा लिंडी खत मिळेल का? हा पाटील झुरणीला याचा काय संबंध आहे? इकडला ऊस कसा उंच आला एकदम. हा ऊसच काय छोटा राहिलाय. ह्याला पाणी आहे का? सरीत पाणी आहे का? हा भिजवा की जरा. अहो पाणी भरपूर ते रासायनिक खतानं काय झालं शेताचं मात्र झालं सगळं. जमिनीचा कसं आहे का नाही ते सगळे कमी झालाय. सुभाषराव हे आपलं दुर्दैव. परदेशातली लोक मला शेतीविषयक व्याख्यानासाठी बोलवतात. ते सुधारतात आणि शेतीची शेती फुलती. मग आम्हाला मार्गदर्शन करा की. आवडत नाही ना. तुम्ही स्वतःला शानी समजून घेणारी माणसं कोणाला तुम्हाला आवडणार आहे का? कोणाला मार्गदर्शन? मला हा हुमणी लागून अर्धा एकर ऊस जळला होता मागच्या 6 महिन्यात. मी सांगितलं त्याला काय करावं लागेल तेव्हा त्यांचा ऊस चांगला आला. काय म्हणता? सुभाषराव या निमित्ताने गावातल्या सगळ्या हुमण्यांचा मी नायनाट केला. माझ्या शेतीकडे दुर्लक्ष केलं. प्रत्येकाची शेती उकारली मी आणि गोळ्या झाडून हुमण्या मारल्या. ह्याला म्हणायचं जागरूकता. मी माझं स्वार्थ बघत नाही. अण्णांनी बंदूक धरली तर 3 किलोमीटर पळत सुटताना गोळा झाला हुमण्याला सांगताय. सुभाषराव अण्णाचं वेळ घाल नका. रामभाऊ असा माणूस आहे. रामभाऊ कोणालाच भेट नाही. आणि हे पीक आहे ना सुभाषराव हे पाटलांसारखंच आहे. ह्यांचा दोष नाही. पाटलांना किती खायला घातलं ना पाटलीन बाईनी वाढत नाही. गंजर वांग राहिले कटोर वांग. अहो एक ऊस आहे. अहो थोडं गवत सुद्धा नाही. कुसुमनं सगळा ऊस खुरपून काढलाय घरच्या घरी. हा तेच घरच्यांची जीव शेती करायची. तुम्ही पण जरा राबचा की राहणार. अहो घरात मी सहकार्य आहे आणि शेतामध्ये मी माझ्या बायकोचं सहकार्य आहे. घरात लक्ष द्या. हो घरातल्या लक्षावर आलं काय? बायकोनं ती दळण आणायला लावलं होतं. स्वयंपाक जर लेट झाला ना तर लय तुनतुन करायला बायको. जाऊ का पाटील? तुम्हाला दळण? हा मग पाटील बघा घरात लक्ष द्या. शिवाय लक्ष दळणं धुणी भांडी. अरे मला लाज वाटते. मला मित्र म्हणून घ्यायची. रामभाऊ आपल्या घरचं दळण आहे ते. आपल्याला खायला लागतं. कुठे म्हणतो अख्या गावाचं दळा. सुभाषराव अहो किती तुम्ही हाल करून घेताय. जावा यावं तावा वहिनी दाना 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 बोलतात तुम्हाला. डबल म्हणजे अक्षरशः तुम्हाला डबल शेपालत्या त्या सुभाषराव. म्हणजे लेकी बोले सुने लागे असं बोलत्यात. सुभाषराव माझ्यासारख्यानी खपून नसतं घेतलं. एक काम करा
प्रसिद्ध वकील बारामतीचे सचिन वाघ आमचे मित्र आहेत. लगेच फोन करतो. नाही दुसऱ्या तारखेत रूम मोकळा करताल तुम्हाला. दुसऱ्या तारखेत तलाक. मला म्हणायचं बायची काम जर सुभाषराव करीत असते तुम्ही लग्नच कशाला केलं? ओ शाणे, हा? ओ पाटील, हा. तुम्ही बी त्याच लायकीच आहे. हा. एक गावचा पोलीस पाटील, एक तंटामुक्तीचा अध्यक्ष. म्हणे तंटामुक्त गाव, त्याचा अध्यक्ष सुभाषराव. अध्यक्ष आहे ना, पण तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर. लय भारी वकील आहेत का तुमचं मित्र? एक नंबर. एका तारखेतच मोकळं करतात. त्यांना विचारा बरं, बायको तुमची फाडफाड बोलते का नाही तुम्हाला? वकिलांना हा विचारा की. त्यांच्या उंबऱ्याच्यात काय का चाललं? उंबऱ्याच्या डोक्यात आमचं काय उमरेच्या बाहेर आलं का असं भांडण? मी फक्त कसं तुम्हाला सांगितलं मग आता? कशाला आज तुम्हाला तुमची बायको झापतीच का नाही कधी मला सांगताय? सुभाषराव, तेवढ्या बाबतीत रामभाऊचा नाद करायचा नाही. सातला तर नाश्ता असतो. शिरा, काजू, बदाम टाकून. आज खाल्लाय का नाश्ता? आज खाल्लाय नाश्ता? मला हाय का शोध. ह्यांचा फोनवर फोन. रामभाऊ रानात या, रानात या. हे असलं कटोरा वांग्यासारखा उसू दाखवायचा होता होय. अहो बायको सांभाळ तर बदबीम पाटलानच. असं नाही तुम्हा दोघांचा बायका सांभाळायचा. आम्हाला कळतच नाही. हा. मला बायको जोडते का मालिश करते? अरे जोडू काय करू आमचं आमच्या जवळ? आमचं बी आमच्या जवळ. माझ्या बायकोचा त्या बाबतीत सुभाषराव नाद करायचा नाही. अहो अशी सोन्यासारखी बायको आहे. नजरेच्या धाकातच चळा चळा कापते. रामभाऊ म्हणतात रामभाऊ. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. नुसतं बघितलं ना बाय काय तोंडवर करून बघ. सुभाषराव, लग्न झाल्यापासून तुमची तीच बायको आहे का? हो पाटील. दाखवले त्या. पाटील काय बोलताय कळतं का नाही तुम्हाला? पण नेहमीच बायकाची कामं सांगताय तुम्ही. बायकाचीच काम ऐकता, बायकाचीच काम करताय पाटील. म्हणून शंका येते. बायकोनं केलेली भाकरी बरी चालते तुम्हाला? चालते. हा? तुम्ही का हाताने करून खात नाही? होय हो? एक मिनिट कवा कवा खातोय. अयो सीमाचा फोन आहे. 100% तिला नाश्त्यासाठी फोन केलेला असतात. काजूचा शिरा, बदामाचा शिरा वाट बघत असेल. ह्याला म्हणायचं प्रेम. अरे धुणं भांडी करणारा तुम्हाला काय कळणार आहे? स्पीकरला टाकतो. नाही तर म्हणताल रामभाऊ खोटं बोलचाल. बोल जान. बोल जान का? इथं घरात नाही खायला आणून बोल जान का? कुठे गेलाय तुम्ही? ज्यांना घाण केली. सीमा, मी रामभाऊ बोलतोय. रामभाऊ. हा कळलंय की. माझ्याकडे काही नंबर नाही का? कुठे गेलाय तुम्ही? काय झालं, जरा महत्वाचं काम होतं. पाटलांकडे इकडे शेतात आलो सुभाषरावण मी. बोला बोला. ऐक ना, घरी येऊन बोलतो मी. का? हॅलो? हा बोल ना बोल ना. नाही गाव धुंडून झालं असलं तर या की घरी. घरी पाहुणे आले, दूध पिशवी आणायला लावली. ती गणा बी तिकडच. गाणा कुठं गेला? गाणा नाही होय घरी. अहो तुम्हाला सांगितलं ती पोरग बी गेलंय कुठेतरी. गाव धुंडून झालं असलं तर या की घरी आता. जान सगळी घाण. हॅलो? सीमा, हे बघ तुला सांगतो. सीमा माझं ऐकते का माझं? ऐकते बोला. हे बघ सीमा, तू लय करू नको टिमा. नाही तर घरी येऊन मी करीन एका खिमा. नवरा कोण कोण करतय खिमा? या घरी पहिलं. अरे सीमा, तुझा मूड ठीक नाही का बाळा? बाळा का? या बाळाची आरतीच करते आता. या तुम्ही घरीच या नुसतं. ऐक ना सीमा, ऐक ना. अगं पाटील आणि सुभाषराव आहे तिथं. सकाळी सकाळी मस्करीला येऊ नको ना. ऐक मस्करी नाही. ऐका की तुम्हीच ऐका. मस्करी नाही हो. तुम्ही घरीच या. कसं शिकरण्यासारखं कुच करते कळल. सीमा कसं असतं सुभाषराव, शिकरणासारखी कुसकारती म्हणलं ना म्हणजे मला गुदगुल्या वाजवते. आज आमचं असतं. तुम्ही या तर घरी. त्यांच्या घरी काही होत नाही का? त्यांची बायको त्यांना खवळत नाही का? तुम्ही पहिलं घरी या बरं. सीमा हे बघ, उमऱ्याच्यात होऊ दे बरं का. तू माझं डोकं खाऊ नका. मी घरी आल्यावर कोण पाहून आला जागीरदाराच्या औलाद? सकाळी सकाळी त्याचा ताव माझ्यावर करते काय? थेट घरी यायचं. रामभाऊ, तुम्हाला नवरा बायकोच्या संसाराची खिचडी झाली. मी जरा काम करून येतो की थेटच घरी येऊ. थेटच घरी यायचं. बघतेस तुमच्याकडे आता. वकील माझ्या ओळखीचं बोलू का? वकील बोलू का? हॅलो. हॅलो. येतोय आवाज. आवाज आहे ना? हॅलो रे. आम्हाला हॅलो. लगेच काय बोलाय गेले. आय लव्ह यू. आमचं ती तसंच असतं. तिला लाडाला आली ना मी तिला ना आय लव्ह यू म्हणावं म्हणून काय नवरा बायको एकामेकाची किंमत करते. वेळ झाली ना. म्हणून माझी जान आहे. झाली का सगळी का? रामभाऊ तुमचा कचरा केला. नाही, कचरा नाही, पाटील काय असतं ते कुठला सांग. तुपातला ऐका शिरा.
बघा सुभाषराव तुमच्या माझं भांडण व्हायला मूडला आली ना तिला असं वाटतं नवऱ्याचं अंग दुखत असेल असं मालिश करावं. अहो मूडला आली ना जा ना आता घरला अशी मोडून टाकेल उसवल्यासारखं तुम्हाला. शिकरण करते ना सुभाषराव म्हणजे असं मालिशची वेळ झाली. येणं कुस्करलं आणि कुस्करते बघा आता घरी जावा तुम्ही. बदामातला शिरा. अण्णा केलता त्यांना फोन येतीलच आता. अहो मागाशीने सांगताय फोन केला तुम्हाला बोलता येत नाही. केलाय फोन येतील 5 मिनिटात येतील. असं नसतं अण्णा आम्ही यायला जातो 7च्या आत घरात. तुमची बरोबर होती होय बाळासाहेब. बायको आपली शेवट मनापासून काळजी करणारी. आपण जायचं बोंबले त्यांनी सारखे वाट बघायची कुठं आलाय आपल्या कोला माहित काय भाऊजी ते पण ऐक. तुम्ही लाड केलाय बोलूच नका तुम्ही. शिमा तुला काय जाई ही पण नव्हती कवाली कधीबाज पांडू पांडू संग माझा अपमान करते. पांडू पांडू ही पण होती पुढे माझा अपमान करते काय तू. असं बोलायचं नसतं बायकोला. रामभाऊ लक्ष्मी असते आपली. पाया पडायचं नाटक करू नको. किती पोरग प्रेमाने पाया पडतय असं बोलतेत का. प्रेमाने पाया पडते वाद सरतय. अहो वहिनी तुम्ही पण लाड करता असा खलबत्त्यात लसूण टेचले का त्याचा की हा कोणी आवाज करत. मी तुला बोलत जगात सापटीत पाणी बाळ्या बिनबुडाय माझ्या तू डोक्यात बाळ्या जाऊ नको नाही तसलं बोलली मला. काय ग तुझे कारण आहे. सुभाषराव पाटील तिथं होतं आणि कुशाल मध्ये ऐका मला सांगायचं नव्हतं का आधी. बरं का वहिनी बाहेर तिकडं सुभाषरावने त्या पाटलाने बोलून दिलं नसेल ना मग कुठं काढायचं तर बायको ताव काढायचं. बाळ्या बिनबुडाय तुला बोलू ना चल मग हाकलून दिला मी माझ्या डोक्यात गेलं. तुला माहिती आहे तिथं काय झालं. आनंद 15 लाख देऊन टाक. ए बाळ्या आनंद करत माझं 25 लाख आहेत तसं आमच्या घरात. ए कशाला काढी केली शिमा तू का बोललीस. तुम्हाला कळत नाही का. आवडते तुम्ही. ए बाळ्या अण्णाने आम्हाला ना तसले संस्कार लावले. हा हे भया लक्ष्मी ह्याला म्हणायचं लक्ष्मी. दाना दाना बुद्धीने अण्णाने संस्कार लावले ही संस्कार होय. ऐका तुम्हाला कळलं होतं का नाही दूध आणायचंय कशाला जायचं तिकडं. तू का बोलली शिमा माझा नाही तसला अपमान झाला. सुभाषराव पाटील लय हसलेत मला. अरे तू लायकीत राहिला असं बोललीच नसते ना माझी वहिनी. पण ऐका मला काय माहिती आता जी अशी करते ना नाटक हे बघ तू कधी न बोलणारी मला आज बोलली. माझ्या दुर्गाने कधी ऐकून घेतलं नसतं असं चुकती चुकून परत ऐकून घ्यायचं वय. दुर्गाने कवात उकळत घातला असता आम्हाला. तुम्ही सहन करताय. तू वाचर पुढचेच घालील आपल्यात आले तर म्हणजे ही जी सगळं घडलंय ना ही सगळं घडलंय ना ही माझ्या पाहुण्यामुळं घडलं. ही कवा लाग करू आलं माझं. मला नोकरी लागली पेढा दे. त्याचं पिढं चालतोय का मारले लेकर यू. मला कशी बोलली सीमा नाही त्याचं ऐकून मला नाही बोलली तू कधीच असे माझ्या सगळं वागत नाही. दुसऱ्याच्या बायका दाना दाना हाणतात त्यांना टेस्टे द्या आणि खुशाल माझा अपमान करते बोलते काय मी. ही कवाली ही पनवती कवाली ह्या पनवतीमुळे तुम्हाला 100% बोल असाल. हे बघ तुझ्या माहितीसाठी सांगतो तुझ्या बापाच्या बी माहितीसाठी सांगतो आणि तुझ्या मावळ बहिणीच्या पोराच्या बी माहितीसाठी सांगतो आणि बाळ्या तुझ्या बी माहितीसाठी सांगतो. हे बघ आज्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची शेबी आपला आजपर्यंत रामभाऊचा कधी असा अपमान झाला नव्हता. राजाने 5 एकर फुकन पण आज नाजच पुरा करणार आहे. तुला वाच भाऊ लावा बरं मावशीला हात. मग आय एम सॉरी शशी मी घाबरलो. शिमा पाहुण्याचे पोरं मला मारा आणतोय. तसं नाही ते की त्याला पळ इकडून पळ लवकर. काय भाऊ येड्यांचा बाजार झाला अहो हानू दे काय आपल्यात कशाला पेढ घेऊन आलास इथं. सुट्टी नाही सोडा त्यांना. मला कोण धरताय जावाय बापू. त्याला सुट्टी राहू दे बस शांत बस. पेढ दे अजून एक पेढ दे. जावाय बापू शांत व्हा थोडं. मागल्या वेळेस तुम्ही काय म्हटला नोकरी नाही आता नोकरी लागली परमनंट.
आता काही लग्न बघायला हरकत आहे. शशा माझ्या दारात हाल अण्णा मला दारात काही करू शकता अण्णा नका धरू. अण्णा काय करणार? मला ए बळा माझा राग बघा अण्णा माझा राग बघा नाही तर मी तुमच्या तुटून पडेल. ए थांबकी अरे हिम्मत असली तर थांबकी नको जाऊ बापू ये आऊ नको ही सगळी पैलवान झाल्यात घरात. माझं तुमचं होईल अण्णा भाऊजी पकडा सगळे पैलवान झाल्यात. मला तर काही करू शकता मला तर काही करू शकता नाही बाबा अण्णा तुम्ही काय ए माझी चूक झाली थोबाड मारून किती इकडे आलो ते. अरे काय डोक्यावर परिणाम झालाय का डोक्यावर पटलंय जावाय अण्णा अण्णा मला वाटतं शेषाच आहे लोक अण्णा मला वाटलं एक तरी क्षण असेल राव. ए शेषा उभा राहा ए शेषा चामटो धरून अहो अण्णा तुम्ही समजून घ्या एकटं शहाण आहे तुम्ही ह्या घरात बाकी येण्याची खात्रावळ झाली सगळी वहिनी तपसून घ्या बरं का नवरा भाऊजी आमच्या घरात सगळी पैलवान झाली ती. अहो काय पण काय सासरा बिसरा कळतोय का नाही देव मान बरी एक चापट सणवर कानाची डागून आणलं पाहिजे डागून गरम सळई करून. हे बघा मला धूड नको चिहा नको आम्ही मेलेलं अहो, बघा. बसा बाळासाहेब बसा. नको 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 अण्णा अहो तुम्ही 2 शब्द सांगता आणि बसा. वहिनी भाऊजी थांबाव. ती दलिंद्र आलं ना म्हणून एवढं झालं बघ. लय बेकारी पनवती घरात घेऊ नको तुझ्या घराचं वाटोळ होईल. पाटील मला रामभाऊ म्हणतात चांगला वकील देतो. अरे घरात काय झालं बायको म्हणली घरी शिकरणच करते तुमचं बिनकामाचा नवरा बायकोनं कसा नवऱ्याचा भावरा केलाय ग आणि सगळ्या बायकोनं पाला 5 वेळा केला रामभाऊचा आणि इकडे आपल्याकडे मर्दानी गप्पा मारतोय. अध्यक्ष पाटील साहेब ही पद्धत आहे का का कोण नसतं घरी बघायला थोरलं म्हणून आम्ही इकडे येतो भाऊकडे. तर अरे तू कधी आलाय? आता चालतो. कशाला आलाय तू? आता कशाला आलो असं तर त्यात करावं. अध्यक्ष राव कधी आलायच राव पाहुण्याला. बरं कधी जाणार आहेस तू? आता कधी जाणार आहे? लगेचच जातो आता. राहिलंच नाही माझं. लगेचच कसं म्हणताय राव? नाही लगेच जाणार. माझं काय ऐकून घ्याचाल का नाही? काय काय माझं ही त्या गावाचं नातं आहे का नाही? काय अहो मी भाऊकडे आलतो खुशखबर द्यायला. रामभाऊकडे? हो भाऊकडे खुशखबर मला नोकरी लागली. अभिनंदन. मला 1 नंबर नोकरी लागली. हीच गोष्ट मी भाऊला बी सांगायचा प्रयत्न केला. तडा 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 लाता बुक्या मारतय निबार असं असतं कुठं. अरे कोणी कोणाला मारलं पण तिथं काय कळाय मुश्किल आहे. सगळं युद्ध लागल्या सगळ्याच गोंधळा चालला एकामेकाला हाणते ते माझं कोण ऐकतंय तवा. म्हणजे कोण कोणाला मारत होता हीच कळलं. एक शब्द कळणार तिथला. तुला का मारला मग? मी पेढ द्यायला गेलो त्यांचं काय पहिलं चाललं असेल भांडण मलाच हानी लाता बुक्या सगळी हाणते ती बी. अरे हे पेड होतं का कणकीचं गोळ होतं म्हणून रामभाऊ भडाकला तुला हाणला असं तर झालं. नावराव पाटील साहेब खव्याचं पेड आहे. जाऊ दे कसं केलं तर तुझा का काय मारलं म्हणजे एवढं काय त्याचं हे करायचं. आणि मोठ्या माणसाचा लहान मुलावर हात उचलायचा अधिकार आहे. राघवायचा का हाणला असेल ते केवढं कशाला मनावर धरतो रे तू? मी कुठं मनावर धरलंय पण बाकीचं मुद्द्याचं कुठं ऐकून घेतात तवा. काय मुद्द्याचं तुझ्या? मागल्या वेळेस नोकरी नाही म्हणलं लग्न नाकारलं भाऊनं. आता मला नोकरी लागली. पेढा घ्या बाकीचं नंतर सांगतो. एक पेढा तर घ्या पाटील साहेब. तू अगोदर पुढं काय बोलणार ते सांग नंतर खातो पेढा. अव मला लग्नासाठी मी भाऊकडे आलतो. आता म्हणलं नोकरी लागली परमनंट. आता बघत्याल कशाच का पेढा ठेव. आणि मध्ये बी लागली होती की तुला नोकरीला तिचं काय झालं? पाण्यात बघ जाऊन टाकून दिल्या गत राहू तुम्ही असं तू आम्हाला जिथं नेल तिथं आतापर्यंत अंग सुजलंय अजून अंग दुखतंय सांगतोय बरं लग्नाचा बागा म्हणून. कसा भाऊ तरी लग्न बघेल तुझं? लग्नाचं राहिलं पण मला थांबू सुद्धा दिलं नाही. पाणी नाही काय नाही. आणि तू आमच्या पैसे थांबू नको. अजून तू जर थांबला 10 मिनिटं तर कुणाच तरी मार बसावशील. आठवड्याला इथून पेड वाढते नोकरी लागली म्हणून. आठवड्यात पेड वाढते नोकरी लागली म्हणून. आता परमनंट म्हणली रोज यायचं म्हणली कंपनीत. तू कुठे चाललाय आता तुमच्याकडे चालतो. आमच्याकडे काय आमच्या नंतर कुठे जाणार आहे? त्यांना हाकलून दिलं का नाही. आता थोडे दिवस तुमच्याकडेच राहतो की. तू पाहुणा कोणाचा आहे? भाऊचा. भाऊकडे राहायचं. भाऊकडे राहायचं नाही घेत ना. आपलं घर गाठायचं. आपलं घर गाठायचं. अख्ख्या गावात तुम्ही जाणकार माणसं आहे राव. आम्ही जाणकार माणसं. नको मार बसवाल ती. आम्ही काय करा तुझ्यासाठी सांग बरं. अरे पाया कशाला पडतोय? पाया नाही पडत. जा तू जा. तू हाल मार बसवल पाटील. तू पाटील साहेब तुम्हीच जाणकार आहे. माझं लग्न कसली पोरगी असली चालेल. कसली बी असली चालेल. एवढ्या बारा ऐकून घ्या. कसली बी असू द्या. काही लग्न वय म्हणतो तो कसली बी असू द्या. अगदी लग्नाची असली तर वय म्हणतो. कशाला थांबवत आहे?
मार खायचाय काय तुम्हाला बी? वयात आलेलं पोरगाय नोकरी लागली असेल त्याचा हात तांदूळ पडलं म्हणजे बरं होईल ना. गुणाचं पोरग मार बसावत जिथं तिथं जाईल तिथं तुम्हाला पडलंय. चला पण आठवड्याला कसं काय ह्याला नोकरी लागते? तुम्हाला काय करायचंय? एखाद्या पुरीची बरबादी व्हायची, नोकरी लागली म्हणजे पुरी द्यायचं आणि कंपनी बंद ही बी बंद. चला चेअरमन कशाला लावलं पप्प्याला कशाला लावलं चालू कामात? अहो पण काय घेणे गेलं करताय राव तुम्ही. लिकीज काढायचंय अजून. लिकीज काढल्यानंतर तुम्ही लावा ना. हा पप्प्याला तुम्ही जर अगोदर जोडायला लावलं तर माणसाने पाणी कसं प्यायचं? लिकेज कसं काढणार? मग लिकेज कसं काढणार? ह्याला जोडल्या तिकडून पाणी या पाईपातलं लिकेज तुम्हाला काढणार आहे. गेल्या आठवड्यात मी म्हणत होतो टेस्टिंग झाली पाहिजे होती, तुम्हीच लका दुर्लक्ष करताय. सर पण टेस्टिंग झाली पाहिजे. इकडे लिकेज आहे, इकडून पाईपा मोकळे त्या तसं जोडा लावतोय मी बरी. शेण्याचे कांदे हे पाणी पाईपातनं गेल्यानंतर कुठं लिकेज आहे हे काढणार आहे, मग लिकेज काढणार आहे. आज वाईट लागा शेतकऱ्याचा कोणाचा आहे तुम्ही? अहो मेंबर मला एक सांगा, इकडून तुम्ही म्हणताय बरोबर जोडायचं, पण अगोदर आपण बघितलेलं होतं त्यावेळेस लिकेज होतं इथं. अरे का पाणी सोडल्यावर लिकेज येणार आहे बाहेर पाणी. बघा तुमच्या अरे पण ही जोडून घ्यायचंय. लोक बोंबलाय लागली ती पाणी लका राहिलंय का? हे बघा ते ग्रामसेवकला सांगा. चांगली कामं केली तरी लोक बोंबालतात हे ध्यानात ठेवायचं आणि कामं करायची असते. गावाने चांगलं म्हणू नाही तर वाईट म्हणू आपलं आपण काम करत काय मग सरपंच? टायमिंगला झालं पाहिजे ना प्रत्येक. हा गेल्या कुठं माणसं इथे दिसते का गावातली प्रतिष्ठित? तोंडवर कुठे केले? नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही 4 रुपये घेता मग काम करता. आम्हाला माहिती आहे. इकडे या नीट बोला बरं का. 4 रुपये घेतात 5 रुपये घेतात कुणाला काय करताय? तुम्ही बिल मागत नाही होईच काय माणूस काय ऐ थांबा होईच काढे इकडे. हा पप्प्याला काय म्हणला तुम्ही? फ्यूज काढे म्हणजे काय? वायरमन सरकारी अधिकारी नीट बोला. वायरमन चला हा पुढं. जाऊ दे त्यांना. जनतेचा सेवकच आहे ना? नाही मग तुम्हाला काय करतो इथं? काय करतोय मला काय माहित तुम्ही काय करताय? मी माझ्या कामाला चाललेलो. पप्प्या म्हणला तुम्ही फुईज काढला आमच्या मोटरचे तिथलं पाण्याचे तिथलं. काय कारण? कुठला? इथला काय कारण आहे? करणार काय मग? का भाऊ बिल नाही भरल्यानंतर करणार काय? का एकट्या ग्रामपंचायत बिल थकलंय काय? तुमचं पहिलं बरं घरातलं पण बघा आणि ग्रामपंचायत काय म्हणतो माझा आकडा? चला पुढे बोला. हा हे बघा तुम्हाला सांगतोय तुम्ही उर्मटपणाने मला बोलू नका. तुम्हाला सांगतोय मी कधी कट करायला वायर काय सांगतोय. रामभाऊच्या घरचं पैसे घेतायत त्यांना आकडे वापरून देताय. अध्यक्षाच्या घरचं घेत ती जमतं का तुम्हाला? कुणाचे पैसे घेतले? का कसले पैसे घेतले? बिल मागतोय मी नीट प्रामाणिकपणाने मी माझं काम करतोय. तांदळागत वागायचं नाही माझ्या पुढं. सगळ्याच्या पोती माहितीत मला. नीट सांगतोय तेवढं. त्यांच्या हातात नाही जोडायचं. काय 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 ह्यांचं पहिलं ऐकून घ्या. जोडून घ्या तेवढी आणि पैसे पण द्यायचं त्याचं. बिल थकलंय म्हणून वायरमॅन ग्रामपंचायतचं काय कमी पैसे येत? बिल केवढं मोठे? अहो तुमची चेहरे प्रतिष्ठित सांगता गावाला आणि पैसे थकवतं त्याचं काय? हा ती बघा की पहिलं एकट्याची एमएससीबी पैसे देत असले का नका कालवा करू. सांगितलंय तेवढंच ऐकायचं गाव पुढाऱ्यांचं. खांबावर चढलं ना फुईज टाकायला आणि काढायला खालनच फुईज बसवी वरच्यावरच कोळसा करील. खालनं लावा नाही तर वरचं पण तुमचं काय हातात घेऊ नको संजू. कायद्याचं तुम्ही नका सांगू. त्यांचं कायदे ह्यांना पाळा येते का? ग्रामपंचायतचं बिल एवढं थकलंय ते पहिलं भरा नाहीतर मी वरिष्ठांकडे तक्रार करेल बरं का. घरचं बघा पहिलं भरतो आम्ही बिल. महाराष्ट्रात कुठली ग्रामपंचायत अशी की तिथे सगळं क्लिअर असतंय? हो का सरकारी खातं आणि 1.25 हात रित ही म्हणच आहे. आणि वरिष्ठांकडे तक्रार करा आम्ही सांगू का तुम्ही पैसे खाता गावात? काही आरोप करू नका. तुम्हाला सांगतोय मी काय झालं. एक करायचं पाण्याचा कनेक्शन तोडायचं नाही. वर चढला ना खांबाव फुईजच बसवील वरच कोळसा. तुम्ही सरकारी आधी कर्मचाऱ्याला तुम्ही असं काही करू शकत नाही. त्यांनी नीट वागावं. पैसे पहिले भरा. ओळख आहे का म्हणतो? कधी आला? बाकीचं जाऊ द्या. एक पेड का लग्न जमलं वाटतं. ऐकून तर घ्या. पेड का मला नोकरी लागली. नोकरी एक पेढा सगळ्याला ही वाटून घ्या. ही नंतर लागायचं आता. एक पेढा हो सगळ्यांमध्ये वाटून घ्या. हो का हे पेढा बघितला त्या माघारी पोट फुटलणार आहे. असू द्या आनंद मानून घ्या. आता मला नोकरी लागली. पोरगी असली लग्नाला तर बघितली तर चालतंय. आता मी लय उशीर नाही. आता कोणाचं म्हणजे माझं लग्न नाही झालं याचं. होती राव माझ्या नजरेमध्ये एखादी एक पोरगी. बघा की पण झालं तिचं लग्न झालं काही अवघड काम करायचं. मग त्यांचं जर लग्न झालं असलं तर तुम्ही ती मागल्या वेळेस पाहुण्याची बघितलेली आता मला लागली की नोकरी आता ती बघा की
ती पोरगी अरे ती काय तुझ्या नोकरी लागत थांबणार होती काय? तिच्या बापाने लग्न लावलं की दुसरं तिचं? हा झालं होय लग्न. मग काय? शेषा तू इथं पोरगी बघा आला. त्यांचं नसलं चालत चांगलं पटत नसलं तर ते बी लग्नाची बी चालेल मला. अरे काय अरे काय ह्याचं काय ज्ञान बिन गेलंय काय मी बर. अरे शशा आता बघ असा बी परिणाम झाला डोक्यावर तुझ्या आणि तसा बी थोड्यासाठी लग्नाच्या भानगडीतच पण नको तू मर्यायला सोडल्या का तू आपलं. अहो मेंबर गावातलं पोर 40 का तलवारीला लिंबू लावून तयार आहे आमच्या आणि तुला कुठं पोरगी बघू तू निघ ह्यांच्या नाही म्हणत अण्णा तुम्ही शान सुरताय मागल्या सुद्धा तुम्हीच मदत केली. मदत नव्हती केली तुला पोरगी बघाय गेलो ना अरे गाडीत बसलो तरी कासव ठोकं टाकत तुझी असली पाहुणी होती तुझी तू जातो सगळ्यांचं काय नाही अण्णा तुम्ही शान सुरताय. हो मी हाय शाना म्हणतो मार खाल्ला जा. अरे कोण बसले रे? बाईला अरे कोण आहे रे ह्यो? थांब रे. बघू रे कोण आहे त्याकडं. आपल्या गाडीला अडवायला येऊ. ए ब्रा उभ्या कानात या तुला ऐकू येतंय का नाही? शशी तू इथं का बसलाय असा? मला का पिढ खातो या? ही तर शशाईला का येऊ गावात आलतो भाऊकडं मग नोकरी लागली पेड बेड दिलं मुला का एकटाच पिढ खातोय आम्हाला कोण द्यायचं रे? काना काना मारलं पेड दिलं तरी पण कुणी कुणी मारलं तुला? नाव सांग त्याचं. चमडं सुलतो का नाही बघ त्याला. आमच्या पाहुण्याला मारलं म्हणजे काय? कुणी मारलं शशी भाऊनं मारलं अण्णांनी मारलं. तूच काहीतरी मस्ती केली याची. काय मस्ती करतोय? मला नोकरी लागली म्हणलं आता नोकरी बी लागली लग्न बी जमावत आली कोण ऐकून घेते माझं तवा? म्हणजे घरच्याने मारले का ह्यानेच मस्ती केली का? तसं नाही. अरे भाऊनी मारलं म्हणजे कसं? अरे तुझ्यावर जास्त प्रेम आहे भाऊचं म्हणून तुला मारलं असेल. कलाटा सुद्धा तोर प्रेम असतोय कुठं तवा? ही चुकीच आहे. लगा एखाद्या पाहुण्याला आवडायला इतकं मारतात का लगा? आण पाण्याचा तुकडा नाही. तुकडा नाही हे म्हणलं होतं ही पेड बी द्यायचं हे राखून बी ठेवायचं लग्न झालं का ते लग्नात काय खाल्लं नाही सकाळ वापरायचं मग मीच काय सुरुवात केली. का गाणं तुमच्या घरी अशी पाहुणे आलेला का मारतात का चहा नाही काय नाही. आता सांग का त्यांनी मला हाकलून दिलं लय मारते एक शब्द बोलून दिला नाही आता बुक्या मारते ती. गाणं ही चुकीच आहे चुकीच आहे. कशाला मारताय तुम्ही प्रत्येक वेळेस सांगताय का त्याला मारताय? ही बिले अवगुण आहे. ही तर काय शान आहे तवा. आता काय केलं? अरे पेड द्यायला आलाय म्हणतोय काम लागले म्हणून नोकरी परमनंट लागली मला. बघ हाय का तिथनं आलो संजय मेंबर ही बाकीची भेटली असं नको टेन्शन घेऊ. त्यांनी बी हाकलून दिलं. कुणी? संजय मेंबर होतं सरपंच होतं पाटोळी वायरमन होतं सगळी होती. काय कोण दखल घेत नाही माझी आता? तू कशाला ते बिना लायकीच्या लोकांच्या दारात गेलता? मी मिळलोय का? माझं ठरलं होतं आता आपलं निघून जायचं घरी. बरं असू दे जा तू जा व्यवस्थित जा. जा म्हणजे कुठं जा म्हणताय त्याला जेवलाय का नाही आणलं की जाच वय प्याला काय तर विचारशील का नाही तुझ्या तू घरात जेवला नाही घरी तू? पेड खाल्लं असतं का? कोण जीवाभावाचं नाही राहिलं तुमच्याशिवाय आता. असू दे गप गप गप. कशाशी तू एवढा काय हातबल झालाय? पण कोण बघणार आहे लग्न घरी कोण नाही भाऊ संजय मेंबर कोण सगळ्यांनी ह्या गावातल्या अंग काढलं. गप मी आहे गप मी आहे तुला. आता कुठं जाणार नाही तुझ्या पैसे राहणार. बस बस तिथं जरा गाणापाशी गाणापाशी राहा. नाही कुठं मला जाणार माझं दिवस आठवलं जुनं. भाऊ सुद्धा मला असंच मारायचं आणि घराच्या बाहेर काढायचं. गप गप नको रडू. शशी तुझं नक्की काय प्रॉब्लेम आहे रे? प्रॉब्लेम काय तवा? माझ्याकडे 5 लाख रुपये लोन काढलेलं 5 लाख रुपये. काय? माझा पुढचा प्लॅन काय होता माहितीये का? 5 लाख रुपये भाऊच्या ताब्यात द्यायचं आणि आपलं भाऊच्या ह्यानं बोर घालून त्यांचं लग्न होतंय. आणि मग तू आधी नाही सांगायचं का? अरे किती गेलं तू पाहुणा आहे आमचा. गप गप घरी चला. मला माहिती घराचं नाव नाही काढा बाबा आपलं पाठान तुकती मारते तिने बरं घरी नाही तुमच्याकडे कुठे बी राहतो. 5 लाखाचं नाव काढलं की कसा लाळ गाळायला लागला रे? ए 50-50 लाख आमचं पडून नाही तर भावाला बोलू मुंग्या खात्यात आमचं पैसे आले का लक्षात? ए गाना ती पैशाचं राहू दे. त्या लग्नाचा मेन विषय आहे ना त्याचं लागलाय ना तो कामाला आपणच बघू पोरगी. नाही नाही पोरगी म्हणजे काय ठेवाय काय? हा गेले गेले बँकेतनं काढून आणली. हा अरे पोरगी सोडून बोल दुसरं काय असलं तर. तीच महत्वाचा विषय. ए गाना अरे मी काय म्हणतो विवाह संस्थेत जाऊन त्याचं नाव नोंदवू लगेच पुरी भेटते ते. बरोबर आहे. ज्यांची लग्न होत नाही त्यांची लग्न तिथं होत्यात.
काय नका चांगले चांगले असू दे असू दे असू दे मी वाहून तुझं बघतो लग्नाचं टेन्शन घेऊ नको मी आहे तुला बरं एक काम कर उद्या पाहुण्याला 2-4 दिवस तुझ्या घरी ठेव कुठे बी राहतो पाहुणा तुझा माझ्या काय धर्मशाळा आहे बरं घर म्हणजे अरे आता तर मुलाला का गाणं असं झालं गाणं पाहुण्याला सांभाळलं पाहिजे माझीच झोपायची तारांबळायला आणि त्याला कुठे अजून नेऊ कुठे वसरीला पडील मी माझं नाही ए अरे तुम्ही घरी अरे काय तुझा पाहुणा माझा पाहुणा अरे वस्त्राला परा का तू काय रे गा वय गाण्याचा पाहुणा आहे तू आमिर नेतो ना मी घरी हा बस बस पण ऐका ना कुणाला बोलायचं नाही 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 आपल्यातल्या आपल्यात ठेवायचा बस 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 अरे शशी तुला नोकरी म्हणल्या छोकरी मिळणारच केला का आणि त्यात गाणं सोबतला का मी आहे काळजी करू नको आणि तुला पोखता असलं का तत्वज्ञान सांग नको आलं लक्षात हे तुझं असलं बोलणं असतं जातो आम्ही घरी मग अरे तसं नाही छोट्या अरे एकाला दोघाला तिघाला 4 जण पाहिजे का आपण येडाबिडा आहे काय त्याला आधाराची गरज आहे मोठी माणसं आहेत ना ही संधी भाऊला तुझं कर्तृत्व दाखवायची अरे आपण ठरवून सगळं लग्न बिग्न अरे मला बी सामाजिक कार्य करून दाखवायचंय आणि भाऊला बी कळू दे ना मी सामाजिक कार्य पुढे येते सगळ्या गावात सांगितलं मी गाणा भाऊ आमिर भाऊ हे सगळे दोस्त जिगरीत उद्याच चला चला जायचं म्हणतोय उद्याच चल गाडीत घ्या चला आमिर लगा का गाव ना गाव फिरावं तुला निघते पत्ता माहिती का आला का गाणं मला का माहित आहे का हितच आहे ह्यांना विचार हो हो पाहुणं बोला हिथं ते वधूवर सूचक केंद्र कुठे हो हे बघा इथनं पुढे जावा आता जिन्यावरनं वर जावा इथं पहिल्या माळ्यावर आहे बघा पण आता जाऊ नका जरा 2 तास बाहेर गेलेत 2 तास येणार का आम्ही त्यासाठीच बसलोय कुठे गेले ते जेवाय गेलेत काहीतरी ते होय होय आम्ही पण त्याची वाट बघतोय तुम्ही कशाला आला इथं नाही तर आमची मुलगी आहे लग्नाची बर 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 तिचं पण आपण नाव नोंद होतो ना जरा इथं कसं पाहुणे रावणे आमची पण कमी आहेत आणि तुला एक्स्ट्रा माहिती मिळते जरा हो, नवीन नवीन स्थळ सुचतात. काय झालं माहितीये का आम्ही बी आलोय बर का हे आमचे पाहुणे ती त्यांचं नाव नोंदवाय आलोय नवरदेव आहे लय हुतकुरू पोरगा या नोकरीला आहे बाहेर पुण्यात नाही, आमची मुलगी पण चांगलं शिकलेली आहे हो परमनंट होईल म्हणजे तुम्ही नाव नोंदवलं नाही ना अजून नाव दोन होतो पण काय जरा मला एवढं विशेष वाटत नाही अहो अगोदरच पैसे मागताय कसं गोरगरीब कुठलं पैसे आणि कशाला तुम्ही ह्यांच्या नादी लागलाय मग तुम्हाला कसा मुलगा पाहिजे आता बघा की पोरगी आपली आणि लहानपणापासून जाणं वर्षी असताना आई वारले हो पोरीची मी लहानाचं मोठं केलंय कसं आपला स्थेथावर मुलगा असावा सरकारी नोकरी जमीन जुमला असावा कुठला बापाला वाटतच की बरं का पाहुणं तुमच्याकडे बी मुलगी आहे आणि आमच्याकडे पण मुलगा आहे कसा वाटतोय तुम्हाला मुलगा बरा वाटतोय 1 नंबर मुलगा आहे नोकरीला आहे ऊस जातो ती बी सांगा ऊस जातो मी काय म्हणतो का ना ही लय महत्वाची चर्चा आहे आपण काय करू दुसरीकडे जाऊन बोलू आहे का ना हिथं नको ह्यांना नाही वाटायचं काय चर्चा चालली आणि काय नाही चला आपलं चला बसून गप्पा मारू चला या बरं का पाहुणं डायरेक्ट आता मुद्द्याला हात घालतो कसं आहे माहिती आहे का तुमची पण मुलगी आहे दिसायला बी चांगली आहे सगळे एकदम सुसंस्कृत आहे आणि आमचा बी मुलगा आहे नोकरीला आहे सुशिक्षित आहे निर्व्यसनी आहे त्याचं बी लग्न करायचं आहे 25 एकर ऊस गेलाय हां शेतकरी आहे मी काय म्हणतोय हिथंच बघा की जुळतंय का कशाला जायचंय तिकडे विवाह संस्थेतून काय होते होय गाणं बरोबर आहे आमिर आता ह्यो तुझा विषय झाला पण त्यांची पण अपेक्षा आपल्याला विचारली पाहिजे ना कारण या आयुष्याचा प्रश्न आहे शेवट कसं आहे तुमची ही मुलगी आहे तुमची काय अपेक्षा असेल तर लगेच आम्हाला सांगा काय आमची काय अपेक्षा नाही गरीब माणसांनी तुम्हाला काय द्यायचं असेल ना ते मुलगी द्या अहो मध्ये एक स्थळ आलं होतं पाहुण्यातलं 5 तुला देत होतं पण कसं पत्रिकावर जुळली नाही मुलगा आम्हाला पण पसंत नव्हता हिला पण पसंत नव्हता मुलगा हा त्यामुळे आम्ही नको म्हटलं तुमचा मुलगा नोकरीला आहे जमीन जुमलाय मुलगी सुखी राहावी एवढीच माझी अपेक्षा आहे बाकी काय नाही पाहुणं तुम्ही 5 तोळ म्हणताय ना 7 तोळ करतो नाही ना शेषे पैसे किती आणले 25 लाख रुपये माझ्या दुसऱ्या खात्यावर 5 लाख खिशात आहेत बरं असू दे पैशाचा काय विषय नाही बरं तुला मुलगी पसंत आहे गाणा ही झालं आपलं बोलणं मुलीला विचारलं पाहिजे ना तुम्हाला मुलगा पसंत आहे का माझं नाही काय तसं पण बाबा म्हणतात तसं याला म्हणतात संस्कार बरं का काय करू माहिती आहे का कल करे सो आज आणि आज करे सो अब आपण काय करू लग्नाची जी खरेदी आहे सोनं नाणं आहे ती आज खरेदी करू कशाला उशीर करायचे चांगल्या कामाला हां आणि उद्या काय करू आमच्या गावातलंच मंदिर आहे मंदिरात लग्न लावून टाकू ना हां चालतंय तसं करू काय करू माहिती का उद्या आज आपण काय करू बस्ता खरेदी करू सोनं घेऊ आणि उद्या काय करू भाऊला अध्यक्षाला बाळूकाकांना पाटलांना सगळ्याला बोलू आणि डायरेक्ट अक्षदात टाकू नाही हीच तर याचं चुकतं अरे ह्यो लय मोठा चान्स आला का ना तुला
संधीचं सोनं कर की. अरे आता हिरो बनायचा चान्स आलाय. ह्याचं लग्न जर तू जुळवलं तर किती नाव होईल. सगळं श्रेय तुला जाईल ना. अरे ह्यांना न्यायचं की, पण डायरेक्ट लग्न झाल्यावर पाया पडायलाच न्यायचं. सरप्राईज सरप्राईज माझ्याकडून लय मोठला का समाजकारी होते. म्हणजे जे ह्या चौकडीला जुळलं नाही ती मला जुळते. तुझं लग्न झालंय ना गाण्यामुळं. ह्याचं सगळं श्रेय कोणा जातंय. गाण्याला. लक्षात ठेव. बरं का पाहुणं, माझा आहे का की आता ह्यांच्यात सगळ्यात लहान आहे बरं का मी. बोला बोला. पोराची गॅरंटी देऊ शकतो बरं का मी. आणि त्याला बी कोण नाही बरं का. माझा बारका भाऊ आहे. त्याचा आई बी मी आणि बाप बी मीच आहे. आणि टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला जरी विश्वास बसत नसेल तर स्टॅम्प पेपर लिहून देऊ ना. 1 लाखाचे स्टॅम्प पेपर लिहून देतो. माणूस की नावाचा प्रकार आहे का नाही. हिला पण आहे लहान मुठी मी केल्या तर आता फोडासारखी जपले तिला. नाही नाही तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतं. माणसं तुम्ही एवढी सोन्यासारखी म्हटलं काय नाही. मुलगा तुम्हाला बी सांभाळल. पुरीला तर सांभाळल पण तुम्हाला सुद्धा सांभाळल. सांभाळ तुम्हाला नको मला नको. आणि हो का मला काय वाटते मी या बीबी राजी तो काय करू दोन पाहिजे. चला आपण काय करू लगेच सोनं खरेदी करू. मुलगी पसंत आहे ना. पसंत म्हणजे तर म्हणता मी ताक वाळतो. बाकी काय सांगायचंय तेव्हा पुढचं. तुम्ही काय जेवण बिवण केलं का नाही. अरे गाना अरे आधी खरेदी करू आणि मग जेवण जेवू की. पाहुणं खुश ना तुम्ही. जवळपास 5 लाख रुपयाचं सोनं आणि लाखभर रुपयाचा बस्ता झालाय का ना. म्हणलं ना तुम्हाला पोरगा कर्तबदार आहे म्हणून. बर काय करा माहितीये का. तुम्ही उद्याच्याला डायरेक्ट मुलीला सजवून बिजवून आपल्या तयारीनिशी या. डायरेक्ट लग्न लावा आपल्या गावाच्या देवळात. हो लगेच उरकायचे बरं का आपल्याला. बरं बरं. तू दागिने तिकडे पुरगीला सजवून डायरेक्ट मांडवात आणतो ना मी. नाही दागिने तिथं आल्या व्हायच की. हाय का नाही गाणं. हे आमिर अरे सोन्यासारखी माणसं आहेत हिला का. आणि ह्यांच्या विश्वास ठेवून नाही कसं चालेल आपल्याला. एक काम करा ही सोनं बसता सगळं घेऊन जा. तुम्हाला गाडी बघून देतो आणि डायरेक्ट उद्या ना नवरी डायरेक्ट सोनं पिणं घालून जा ना. अशा अप्सरासारखी पोरगी दिसली पाहिजे. टेन्शन घेऊ नको मी. ह्यांच्या नंबर दिलाय. बर असला प्रॉब्लेम अहो रात्र काय रात्री फोन करा. चला चला आता गाडी महत्वाची. आमिर गाडी बघ बाबा पहिल्यांदा. हो चल. प्रिया आतमध्ये तुला पैसे दिले तर आहेत ना व्यवस्थित. हो आहेत की. त्याचा मोबाईल घे बरं का. कंटिन्यू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. संध्याकाळी पण मला बोल. मला कसं लय मिस करतोय. मी पण तुम्हाला मिस करेन. मला लय कसं तरी होतंय. आता लग्न मस्त उद्याच आहे पण मला आताच कर म्हणा झालंय. हा मी पण लय मिस करेन तुम्हाला. सगळे फोटो गेले परत माझ्या कुठं राहिले. बर देवाचं दर्शन झालं सगळं झालं. बर आमिर फुलं नात आणली वय. लगा तुला देणार कसं काय राहत नाही. म्हणजे तुला सांगितलेलं फुलं घेऊन ये. माझ्यावर काय टाकाल तू. निवळला का मी इतकं नियोजन भारी केलं होतं ना. अरे असा नवरा निघाला नवरी तिकडून आणि नवरा इकडून की आपण अशी फुलं टाकायची. बहारो फूल बरसाऊ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया. कसं वाटलं असतं नुसतं नवरदेव राजपिंडाकडे दिसतोय का. हार आणल्यात नेटाक 2 आतमध्ये ठेवल्यात. लय मोठा आणल्यात. नवरा वाकून आहे त्याच्या वाजानी. नाही जाऊ द्या. मी एक गाणं सुचवलंय लय भारी. ऐकायचंय का. डान्स शशीच्या लग्नाला गाणं कुरवला नटला आणि आमिर नटला छोट्या नाचायला लागला. छोट्या नचला आमिर नाचायला गेला. शशीच्या लग्नाला गाणं कुरवला नटला आणि आमिर नटला छोट्या नाचायला गेला. जन नटला आमचा शशी नटला. शशी शशी तसा काय बघ तू उदासारखा. अरे अशी स्वच्छ नजर ठेवू कबुतरासारखी. कुठक्या आल्यात. अरे येते आल व्यवस्थित. हा गाना अरे तू भाऊनला म्हणलाय ना सरप्राईज देणार आहे म्हणून. हो भाऊनला सांगितलंय म्हणलं तुम्हाला सरप्राईज आहे म्हणून. भाऊ विचारतो काय सरप्राईज आहे. नाही भाऊ सबर का फल मिठा होता है. भाऊ तर मला खांद्यावर घेऊनच नाचत्याल माझा गाणं एवढा मोठा झाला समाजकार्य करायला लागला. मला तर असं वाटतंय कधी लग्न होतंय आणि कधी भाऊचा आशीर्वाद घेतोय. एक ध्यानात ठेव ह्याचं सगळं श्रेय कुणाचं आहे. गाणं भाऊचं. मारून देऊ नका. काय होतं माहितीये का आमिर
शशी ज्या सिच्युएशनला आहे ना त्या सिच्युएशनला मी सुद्धा होतो. अरे लग्न नसताना काय अवस्था होती ना मला माहिती. मला अरे कसं कसं होतं लग्न असल्यावर तर सांगता येत नाही. आता लग्नाचं आहे मला कशाला त्याला रडू नको. आता दुःखाचा अश्रू सोडायचं, आता आनंद अश्रू गळवायचं. थोड्याच वेळातला का अक्षता पडणार त्या डोक्यावर. हा 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 चल ही एखादं चांगलं गाणं घ्या. तुझं की गाणं आता तूच घे बाबा. तुला मी कच्ची आम्हाला सांगितली होती मूर्खा. अरे वाजवली असती, नाचलो असतो, प्रॅक्टिस झाला असतं. आपण सांगितलंय ना लय गाजा करायचा नाही म्हणून मी आणले नाही. मी म्हणत होतो कच्ची घे कच्ची घे तर नाही मला म्हणत होतो मी डीजे लावला असता आता मी. त्याचं बी बरोबर आहे सगळं शांत. मी काय म्हणतो का ना एकदा ना एकदा अक्षता पडायचं झालं का ना 16 वेळा लाव ना डीजे. 16 वेळा आणि मग शशीबाई काय माल कमी आहे आपल्या. चालते तर शशी आठवणीत राहू दे, विसरू नको. अजून कशी आहे ना तू आमिर? अरे कॉन्टॅक्ट नंबर तर तू बरोबर दिलता का नाही? कॉन्टॅक्ट नंबर दिलता की त्यांना मी काय म्हणलं दुपारपर्यंत या. आला का संध्याकाळ होत आली तरी अजून तपास नाही का. त्यांचा नंबर तू घेतला हाय होता ना. हे काय लावतो थांब. तू आकडे बिकडे चुकवलं नाहीत ना? काय लागा गाणं हे गाणं लागा तू ही घ्यायला पाहिजे होता का नंबर. आमिरला कशाचं जमतंय काय लागा. कुठली जबाबदार दिली आणि तो व्यवस्थित पार पाडली. अरे कुणा लावलाय फोन? अरे त्यांनाच नंबर लावला मी. रेंज नसेल. रेंज रात्री माझं बोलणं झालंय. हा मग आता काय असं का म्हणते ती? परत एकदा लावतो. जो नंबर डायल केला आहे तो इनव्हॅलिड आहे. लका गाणं हा इनव्हॅलिड म्हणतोय. हा म्हणजे काय तर रेंज बी नसेल तिथं. अरे काहीतरी गाडीचा घोटाळा बिटाळा झाला असेल. ऍक्सिडेंट नसेल ना झाला. तुझ्या तोंडाचा ऍक्सिडेंट कर, चांगला शुभ शुभ बोल ना. अरे घाल की ही येते. मला तर काहीतरी वेगळी शंका येते बरं का. काय शंका? अरे त्यांना दुपारपर्यंत बोलावलेलं 5 वाजत आलेत की गाणं. हे आमिर हा ए तसलं काय बोललो ते लगा काय म्हणत आहे मला आताच घाम फुटायला लागला या. बघा एकतर मी ह्याच्यात पडत नव्हतो, पण तुम्ही सगळे काय मला म्हणला की तुला श्रेय मिळेल म्हणून. पडत नव्हतं म्हणजे मग अरे सगळं तू तर केलंय. पुढं होऊन तर तूच करत होता सगळ्या गोष्टी. एवढं त्यांना डागडागिने केलं पण द्या म्हणला त्यांच्याकडे. द्या म्हणला यातील विश्वास नाही. कसला विश्वास? अरे द्या म्हणजे ती म्हातार किती गरीब दिसत होतं. अरे एवढा कुठं बसतास तू पोतभर गाडीत टाकायला लावला का तू त्यांच्या? बघ टेन्शन घेऊ नको. नाही पोरगी आली ना दुसरी पोरगी बघून तुझं लग्न लावून देईल. काय गाणं पोरी मग 50 बघ पण माझी मला 7 लाख रुपये पहिलं द्या. हा तर 7 लाख? अरे म्हणजे काय रात्रीत 1 लाख रुपये व्याज लावतो का मला? कशात 7 लाख? 7 लाख कशाचं म्हणजे? हा बघ 5 लाखाचं आपण सोनं घेतलं, 1 लाख रुपये बस्त्याचं गेलं आणि 1 लाख रुपये कशाचं वाढवलं रे? अरे पट्या 1 लाख रुपये मी तुला गपचिप आतल्या हाताने दिल्यात मोबाईल साठी. हो ए तसलं काय नाही. गाणं फक्त 6 लाख दिल. ती 1 लाख रुपये मागायचं नाही. बघ थोबाडच फोडीन. काय गाणं फक्त किती दिल म्हणला? 6 लाखच रुपये. काय संबंध आहे? मग मी काय सोनं माझ्या घरी नेऊन ठेवलं काय? अर्पण बस्ता काय माझ्या घरी नेऊन ठेवला काय? अर्पण गाणं आता ह्याला तूच किंवा त्याला का तूच होता गेला का? बाबा पैशात नांग काढू नको. अरे लका तुम्ही तर नका माझे साथ सोडू नका. म्हणजे चांगलं झालं तर आपल्या सगळ्यामुळं आणि वाईट झालं एकट्या गाण्यामुळं वैर नाही लका पण लका लय मोठा गोंधळ. पैसे ते पैसे मी रासाला डोळ्याला डोळा नाही माझ्या. मी वाट बघतोय. मी म्हणत होतो का भाऊच्या यांच्या कानावर घाला. का म्हणत होता? का म्हणत होता? तू तर काय म्हणला माहिती का? भाऊच्या परस्पर करू म्हणला गाणं सगळा श्रेय तुला मिळेल म्हणून. कधी म्हणणार भाऊच्या कानावर घालू? नाही आणि आई बी मीच आहे बाप बी मीच आहे. कोण म्हणलं होतं? म्हणत होता का तू? अरे त्या पाहुण्यांपाशी आबराकासाठी म्हणावं लागतं. ह्याला आगे पिछा कोण आहे का म्हणू का? मोकळाचं ह्यो म्हणून तुझ्या आला अंगलूट खेळ आता. निस्तर आता सगळं तू. नाही बाबा पैसे पाहिजे ते पैशाला नाही सोडणार मी. बघ हो का बाबांनो तोंडात हाणून घेतो. माझी चूक झाली. तुझं 5-6 हजार असतं ना मी हसत दिलं असतं. पण हो 6 लाखाचा विषय माझ्याकडे रुपया नाही. भाऊ तर मला जोडी झालं. आता 5-6 हजारात काय नुसता उजळेल का? 5 हजारात होतोय लग्न तेव्हा. रोग किती दिल्यात मी पैसे सगळं. अरे मग मला दिला तू आता मग कोणाला दिलं? माझी मोरके पोटाली तोच किती म्हणजे तू तर म्हणला मला तर म्हणता टाकता येतं म्हणून. शशीला का तुझ्यासाठी चांगल्यासाठीच केलं गेलं. नाही शशीला का झालं असं तर काय मागितलं असतं पैसे. तिकडं वाईट तिकडं पैसे पाहिजेत बाबा. हो पैसे पाहिजेत. बघ शशी हा माझे पैसे दे म्हणा ना मुस्कडत फोडीन. तसली दादागिरीची भाषा चालणार
काय संबंध आहे? पैसे घेतल्याशिवाय नाही सोडणार. हॅलो भाऊ, अरे कशाला भांडणार गप्पाला का पैसे घेतल्याशिवाय हलणार नाही. अरे शशी शांत जीव गेला तर चालेल पण पैसेच घेऊन भाऊ सर कोणी काय बोलायचं नाही. कोणी काय बोलायचं भाऊला बोलावलं. फोन केला का? फोन केला मी 2 मिनिटात दौड्यात. अरे कशाला फोन केला? अरे अरे तुझ्या पाया पड तुला का तुझा भावाला मारते. मारू दे, जीव घेऊ दे, पैसे पाहिजेत. अरे आता अरे कुठनं देऊ मी पैसे? अरे कुठनच बुद्धी आली मी धडकच गेला आता. गप्पाला का? काय येते तुम्ही टावतेला काय तर मार्ग काढते. तुम्ही काय बी सांगा राव, पैसे द्यायला राव. मी जातो बरं का? नाही कुठं चालला? अरे भाव आल्या नाही नाही लय मारते. नको देऊ. नाही माझा मी जीव देतो त्यात उडी टाकून आणि तुमच्या सगळ्याची नावं घेतो. नाही नको देऊ. नाही द्यायचे पैसे. काय झालं? सोड नको पागल आणू आता. बरं पागल आणू आता बापूस गेले. काय झालंय? काय झालं भाऊ काय मला काय झालं? यानं माझं 7 लाख रुपये घेतले तर आरोप करते. हो आणि माझे पैसे द्या नाही. मी आता जीव देणार आहे. कशाला पैसे घेतले? देऊन टाक त्याचे पैसे. मी कवा घेतलेत आमिर? मी कवा घेतलेत पैसे? यो भिकाऱ्यासारखा दिसतो ह्याच्याकडे 7 लाख रुपये कुठला आलं? दिले तू गाडी कशाला घेतले पैसे? मी नाही घेतलं. थांबा गाणा. आमिर काय झालं नीट सांग. अहो शशीला आम्ही पोरगी बघितली होती आणि तिला 7 लाख रुपये खर्च केला. बघायला नुसतं 7 लाख नाही 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 नाही. अहो तिला बस्ता घेतला, सोनं घेतलं, पण शशीनं परस्पर मोबाईलला पैसे दिले. भाव पहिल्या दिवशी त्या दिवशी बघितलं, त्या दिवशी बसताना त्या दिवशी सोनं. अरे बाया, परवा दिवशी सुभाषराव मी बिला मत हाकलून दिली मारून. भाऊ पुढचं तर ऐका. अहो ती म्हणली होती तू परपर्यंत तू लागणार, पण फोन बी बंद लागतोय. सगळं त्यांच्याकडे जाय. सोनं जीव द्यायचं म्हणतोय. तुम्ही म्हणत होता गाणं काहीतरी सरप्राईज देणार आहे, हलू नका आम्हाला थांबवून घेतलं. मला वाटलं बाळ्या अण्णा पाटील तुम्हाला मला हलू नका घरनं आज कुठं बायकोला बी घरी नटून बसून ठेवली. मला वाटलं बाळ्या अरे गणा माझा काहीतरी कुठला तरी व्यवहार करून येणार आहे. अरे पण रामभाऊ ह्याला पुरीने फसवलंय. गाण्याला गणाचा काय संबंध आहे? जर तू गाण्याला तुम्ही द्या 7 लाख रुपये. मी का देऊ? ऐका ना आता ते खरोखर देऊ द्या. आणि तुम्हाला आमिर तुम्हाला कोणी परस्पर उद्योग करायला लावला काय? आम्ही काय मिळतो वैरे? मिळतो काय आम्ही? म्हणजे ती पोरगी सगळं गबाळ घेऊन पडून गेली म्हणा की. अध्यक्ष गाणं म्हणलं आपण भाऊला सरप्राईज करू, आपणच सगळं करू. अहो मी नको अरे नका नो. माझ्या गणाचं नाव घेतलं ना शशा, माझ्या गणाचं नाव घेतलं ना, गाणं माझा घाबरला तर माझ्या घाबरू दे नाही तर काय देऊ द्या, मी देऊ देणार आहे. अरे भाऊ असलं तू फसवायचा धंदा कधीपासून चालू केला? मला माझा गाणं घाबरलाय. माझ्या गणाला समजून सुभाषराव मला सोडा काही करू शकता. व्यवस्थित मारून काय होणार आहे आता? गपकी गाणं अध्यक्ष एक करते हाणल्या का एक करते लावीन तुला आता. गप नाही तर अरे तुला जायला होते तिकडे पुरी बघायला आमच्याच गावात कसा आला? यो पुढारी झालाय माझ्या लग्नात पुढं. अण्णा पेपरला मी परवा बातमी वाचली. एक लग्न जमलं होतं, लग्न झालं आणि ती पोरगी सोनं नाणं सगळं घरातलं घेऊन पळून गेली. वाचतोय ना रोज बातम्या. किती समाजात प्रकार नाही. तिचा खानदान बघायचं, गाव बघायचं, घर बघायचं आणि मग खरेदी करायचा सप्ता. तुमच्या बापाने अशी रस्त्यावर दिसली की लगेच तिला गहिणं सोनं नाणं परवाच लावलंय हाणून. हे लग्नाचं डिसिजन कसं काय घेतलं? कुठलं राहिला? कुठं आहे ती? कुठेच राहिला? गणाला माहित आहे की सुभाषराव
सुभाषराव मला सुभाषराव काय वाटते माहिती का, ह्या दोघा चुलता पुतण्याचा पैसे लाटायचा काही करू शकता. आज एक बी गावातलं नीट ठेवत नाही. एवढी मोठी अण्णांनी चूक केली. अरे बाबा, वरिष्ठांच्या कानावर घालायचं की कुठं राहणार आहे. बाळासाहेबांनी कसं सांगितलं, कुटुंब कुठलंय, मुलगी कोण आहे, बाप कोण आहे, ती सगळी चौकशी करायची असते बाबा. साधी माणसं होते अध्यक्ष. साधीच फसवते ती. आता हे माणूस साधाच वाटतो ना आपला, पण इंटरनॅशनल पुढाऱ्याला साधा मानून चूक कर नको. मी मारीन, तू साधा. अरे बाबा, नकली बाप, नकली आई, नकली भाऊ, सगळं नकली असतंय. टोळ का असतंय पुरी फसवायचं. मी तर नाही बाबा मध्ये बोललो, मी नुसतं यांच्यावर होतो. शांत घ्या, लेकर माझं ऐकून घ्या. मी म्हणतोय त्याला शशीला, गाण्याचा हेतू चांगला होता, लग्न जमावं म्हणून. शशी, तुझा हेतू आता लग्न होईल म्हणून आता हे फसवलंय. अण्णा, मला काय वाटतंय पाटील, आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे काय होईल बाळासाहेब, हे अशी प्रकरण अजून आपण हे चलतं पटणे उद्योग. मला माहित पण नाही, माझ्या नाव घेऊ नको. तुझ्या देखता तोडावलं ना ते पोरग. कसा तो म्हणतो, गाणा माझ्या शब्दाच्या पलीकडे जात नाही, खाडाला खाडा सांगतो. आणि आज बघतोय मला माहित नाही पोरा. अरे माझ्या गणावर आरोप करतोय, पैसे घेतल्याचा. अण्णा थांबा, मला बोलू द्या. पैसे घेतल्याचा आरोप करतोय. हा, उद्या तुझं लग्न झालं असतं, काका झाला असता, गणाला मला असतं धरपेड. आणि आता तुझ्या चुकीमुळे पोरगी गिरून गणावर नाव घेतो काय. दोघांच्या चुका नाही त्या. सुभाषराव 2-2 वाजू समाधानच होईना. आता मारलं तर तुझा जगून तरी काय फायदा. अण्णा सोडा गणाला, जगना. सुभाषराव, बाळासाहेब, काढा. पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली पाहिजे. आणि माहितीये का, पोलीस काय ती कारवाई करतील आणि चौकशी करतात. ह्या शहाण्यांना ही माहित नाहीत की बाबा कुठं राहतात, काय करतात, हीच माहित नाही. नंबर घेतला होता अध्यक्ष. कुठं राहतात ती. ह्याच्या मिसलोड फुटलं नाही, लग्नाचा मोह चाललाय. अरे मी याला बाळू काका तुझा. लय पोराचं आयुष्य उद्ध्वस्त झाले असं लफड्यामुळं. भाऊ, गाण्याचा रावले प्रामाणिक हेतू होता, काहीच कपट नव्हतं राव. त्याला वाटलं ह्याचं लग्न व्हावं म्हणून त्याने जुळाजुळी केली. बाबा, तुला तरी अक्कल, तू इंजिनियर झाला की तुला अक्कल पाहिजे ना. आमिर का तामिर, कुठली पोरगी, तिला नाव नाही, गाव नाही, काय नाही. आणि लाखाचा मोबाईल तिला ती बी नवनच व्हायला तिथं. गाणं सामाजिक कार्य करायला लागला होता, त्याला काय माहिती असं विचार. अण्णा म्हणते ते बरोबर आहे. ज्या ज्या वेळेस शशाचं पाय गावात लागलं ना, काय त्याने अनर्थ घडलाय, काही शुभ काम झालं नाही. बघा म्हणजे सुभाषराव, बार काय तुमच्या लक्षात येते का, ह्यांना शशी कालच भेटला. यांनी कालच वधूवर सूचक मंडळात गेली, तिथं नाव नोंदणी करायच्या आधी ह्याला पोरगी भेटली. पण कालच ह्यांनी लग्न जमावलं, पण कालच सोनं खरेदी केलं, पण कालच बस्ता बांधला, पण कालच ह्याने रात्री जाता जाता 1 लाख रुपये मोबाईलला दिलं, पण आणि आज दुपारी लग्न ठरलं. पण 365 दिवस मी कॉल करत होतो बायकोला, तेव्हा लग्न माझं जमलं. आणि तुम्ही एका दिवसात उद्योग केला. खरीच ही खूप मोठी चूक आहे. अशी समाजात रॅकेट आहे फसवण्याचं. तुम्ही सावध राहायला पाहिजे. आम्हाला जर असं बोलला असतं तर आम्ही म्हणलं असतो स्पष्ट की आम्ही बघतो, तुम्ही अजिबात यात पडू नका. पण आहे का बाळासाहेब पाटील, आता हे घडून आहे, घडलंय. पण आपण काय करू, आत्ताच जाऊ रामभाऊ आणि अजून कोणाचं पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार. आत्ताच पोलीस स्टेशनला जाऊ आणि कंप्लेंट दाखल करू. पोलीस रितसर चौकशी करतील. कंप्लेंट ह्या गोष्टीचा शोध लागलाच पाहिजे. पैशाचा होईल का माझ्या. आम्हाला काय पैसा नाही तर आम्ही ते म्हणलो तुला. चला पोलीस स्टेशनला जाऊ. चला बाळासाहेब, चहा प्या की. पाटील भाजला कसा काय तुम्हाला. कधी रामभाऊ, असं नाही रामभाऊ, नेहमी हुशार येतं रामभाऊ. बेभरोशाचा राजकारणी माणूस रामभाऊ. चहा मागितलं होतं आम्ही, हातवाय पाणी मागितलं होतं काय. हो बाळासाहेब, किती सुंदर चहा बनवलाय मी. अहो सुभाषराव, त्याच्यात ना आम्ही साखर घेऊन आलो असतो ना करणं. नुसतं फलकुट आणलंय वय तुम्ही. अहो फुकटात फलकुट मिळते तर ढोसा की गपचिप. पाटील, जास्त गोड खाल्ले वजन वाढतं का नाही. हा, वहिनी 2 दिवस गावाला गेला, त्या माणसाला नीट चहा सुद्धा करता येणार नाही. या माझ्या तिथं बघा चहा कसा पाचतो. चांगला बनवला होता का नाही मी. नाही चांगला मी आता. मग आहे का, हे रामभाऊ नेहमी उशीर करतं. हे राजकारणी माणूस रामभाऊ, बेभरवशाचा माणूस. कधी जायचं ठरलं होतं आपलं. अहो तो असंच करतो रामभाऊ. आदल्या दिवशी मीटिंग घेतो, पहाटे निघायचं, 3 वाजता निघायचं, येईल राहील तिला मी ठेवून जाईन, आणि हो 12 वाजल्या तरी घरीच असतो. बघा ना किती वाजले, बघा टायमिंग बघा तुम्ही. या माणसाच्या गेले ना आयुष्याचं मात्र होईल सगळं परपंचाचं. आला का ग बसा माझ्या खवळ्यात ती मला.
या रा बाबा जा. झालं का गाड्यांनो? हा झालं. गाड्यांनो रामभाऊ कामावलं गाडी काय मग तुझ्या? किती वाजता जायचं ठरलं होतं आपलं? 9 वाजता. सुभाषराव जाऊ, पण लेट येण्याला बी काय कारण नाही. अहो रामभाऊ बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, यायची वेळ आहे का तुम्ही? मग वंदाना पावले माझे, कुणी निंदा कुणी वंदा माझ्या चरणाशी लागला. बरं का लेट का झाला तुम्ही? सुभाषराव लेटचं कारण बाळू तुला बी आवडत. पोलीस स्टेशनला मला बोलवलं होतं. का? तिथं चहा पाणी झाला. मी काय तुम्हाला म्हणणार नाही आता मला चहा पाणी आणा. काय कुठं वाढवला? काय कुठं वाढवला नाही, मिटलाय. तुम्हाला मी शब्द दिलता ना बाळ्या, गावात काय अघटित घडलं तर मी समुद्रात एखादा आरोपी लापला तर बुड्या देऊन त्याला काढीन म्हणलं होतं का नाही? कुठला? शेशाला फसवलेलं त्या बापलिकेनं गावले ना. 7-8 जणांना फसवले त्यांनी अजून. काय? हा पोलीस स्टेशनला सापडली ती. सापडली. सगळा ऐवज रक्कम बी दे का मागं? मग सगळं वसूल घरी दिली. म्हणलं चला पहिलं तुम्हाला खुशखबर द्यावी. रामभाऊ तुला हा मी सांगू का, माझं थोडं ऐकायचं गाड्या. मला सांग, या असं कमिशनवर धंदे करत जाऊ नको, लोकांना फसवत जाऊ नको. नाही बाय कसं कमिशन? हा नालायक सुभाषराव. कसं 5 लाख रुपये? 7 लाख. 7 लाख शशाचं काढलं तू गोड बोलून? मी नाही, त्यांनी दिलं. त्यांना द्यावं लागलं. पोलिसांनी घेतलं. अशा 7-8 लोकांना त्यांनी फसवलं. अयो मारुतीसारखं शिपटू वाढतच चाललं. पण ह्यातनं सुभाषराव एक धडा मी घेतला. आयुष्यामध्ये लक्षपूर्वक ह्या स्थळांची कामं केली पाहिजे. कुणी काय खोटं सांगतंय आणि आपण त्याला फसतोय, लगेच लग्न. अरे चौकशी केली पाहिजे. गाबडी शिकानात पोरं म्हणण्यावर काय होईल? पोरं शिकलेले पोरं शिकानाचे असे कोणाच्या हातात येते ते पैसा लगेच पोरगी मिळते काय दावा? अहो नका का शिकायला, पण जुन्या माणसाचं तरी विचारपूस करावी, ऐकावं तरी. जुन्या माणसाच्या कानावर तरी घालावं. तुम्ही तरी कुठं जुनेच आहे की कुठं शहाणे दावा तुम्ही? कोण आम्हाला विचारतंय? पण एक सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. अशा समाजामध्ये किती टोळ्या सक्रिय झाल्यात की अशी मुलं शोधतात, लय घाय गडबड करणारी मुलं. मला तो वाटते रामभाऊ त्याचा मोरक्या बिरक्यानं फसवणाऱ्या टोळीचा. नाही काय म्हणतो रामभाऊ, प्रायव्हेट बोलतोय. तुला काय करायचं? अशा टोळ्या आहेत ना, लग्न पण लावतात, सोनं नाणं घेतात आणि पूजेच्या दिवशी पळून जातात. 4 दिवस प्रपंच बी करतात आणि जाते ती. तुम्हाला माहिती आहे का? पण हे बघा, हे ह्या घरामध्ये लग्न झाली की 16वेची पूजा झाली ना, घरामध्ये सोनं नाणं किती आहे, पैसा किती आहे, इस्टेट किती आहे, सगळा अंदाज बांधते ती. आणि गबाळ गोंडाळून पसार. पण रामभाऊ मला एक प्रश्न पडलाय, येऊन जाऊन तुझ्या घरापाशीत कशा आता येत आहे दुखण्याची काम? त्याला कारणीभूत तोय भाड्या. वाजू काय कशाला शशीला 17ला येऊन देता बोलावता तुम्ही? मला तो रांगाव काटा इतर शक्षा गावात आला की कशाला बोलावता तुम्ही त्याला? कधी मार खातो या, कधी असलं उद्या वाढवतो या. सुभाषराव कुणी बोलावलं? घेऊन आला. कशाला तू घेऊन आलता? मी त्याच्या घरी गेलो काय आणायला? केव्हा आलता इथं? माझा काका मावशी कुठे आहे म्हणून म्हणून मी आणून सोडलं तिथं घरी. आता काय करायचं? सगळ्याच मुलींची स्थळं तशी नाहीत, पण स्थळ जमावताना एक विचार केला पाहिजे, खात्री केली पाहिजे, वरिष्ठांच्या कानावर घातलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे की बाबा ही खरंच फसवणारे नाहीत ना लोक, आणि मग डिसिजन घेतलं पाहिजे. अवाशेनं तरुण मुला मुलीच्या आयुष्याची बरबाद होती आणि आमच्यासारख्या माणसाला गावात खाली मान घालावं लागते. सगळ्या पाहुण्यात पचका होतो. मिटलंय आता, मान खाली घालू नका. चला लागेल राव. चला उठा. Thank you.